नमस्कार, अर्चूज होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर आज मस्त मेथीची कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी किंवा मठरी कशी बनवायची ते बघूयात. बघा मस्त लेयर्स आलेत ना मठरीला. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं 1 वाटी मी मेथी घेतली आहे. मेथी आधी छान स्वच्छ निवडून घ्या, धुवून घ्या. नंतर मेथी छान अशी बारीक कापून घ्यायची. आता मेथीचा सीझन सुरू आहे म्हणूनच यामध्ये मेथीचा वापर करते आहे. जर मेथी नसेल तर त्याऐवजी तुम्ही कसुरी मेथीसुद्धा वापरू शकतात. तर बघा मेथी इथे बारीक कट करून घेतली आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून मेथी छान यामध्ये 1 मिनटासाठी परतून घ्यायची. असं केल्याने काय होईल, मेथीचा जो कडवटपणा आहे तो कमी होईल. तर एखाद मिनिटभर आपण इथं मेथी परतून घेऊया तुपामध्ये. हे बघा मेथी छान मस्त शिजली गेली आता. आता ही मेथी आपण थंड व्हायला ठेवून देऊया. बघा चला तर आता पुढची प्रोसेस करूया. तर आता सर्वात आधी इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकतात. तर 1.5 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये घालूया 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन पीठ. बेसन पिठाने छान असा खुसखुशीतपणा येईल. बेसन पीठ नाही घातलं तर अर्धा वाटी तुम्ही त्यामध्ये रवा घातला तरी चालेल. म्हणजे 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यासाठी अर्धा वाटी रवा. तर आता यामध्ये घालूया 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा. ओवा छान हातावर क्रश करून घ्यायचा म्हणजे छान त्याचा सुगंध त्यामध्ये पिठामध्ये उतरेल. नंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. आता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात. आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साजूक तूप. आता हे सर्व कोरडं जिन्नस आधी छान मिक्स करून घ्यायचं. तुपाचं जे मोहन आहे ते सर्व पिठाला लागलं गेलं पाहिजे. आणि बघा सर्व हे छान चोळून घ्यायचं आणि पिठाचा गोळा होईल इथपर्यंत आपण पीठ चोळून घेऊयात. हे बघा असा गोळा तयार झाला पाहिजे. नंतर यामध्ये घालूया थंड केलेली मेथी. मेथी थंड करून घ्यायची मगच घालायची. आणि आता हे सर्व पुन्हा मेथीसोबत पीठ छान सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि घट्टसर आता इथं आपण पीठ भिजवून घेऊया. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसंच भिजवायचं. तर बघा इथं जसं पाणी लागेल तसंच घालायचं. खूप जास्त पातळ नको आहे आपल्याला. तर इथं घट्टसर असं पीठ मी भिजवून घेतलं आहे. हे बघा असं पीठ आपल्याला हवं आहे. आणि आता हे पीठ काही मिनटांसाठी 5-10 मिनटांसाठी आपण हे झाकून ठेवूया. आता इथं एक पेस्ट तयार करून घेऊया. तर इथं 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे साजूक तूप मिक्स करून घ्यायचं आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता हिवाळा असल्यामुळे पीठ जे तूप आहे ते लगेच घट्ट होतं. तर बघा अशी त्याची पेस्ट तयार झाली आहे. आता पीठ भिजवूनसुद्धा 10 मिनटं झाली आहेत. आता पिठामध्ये मी 1 चमचा तीळसुद्धा घातले होते. तर ते दाखवायचं राहिलं होतं. तर पिठामध्ये तुम्ही तीळसुद्धा घाला. छान असे त्याला चव येतील. दिसायलासुद्धा छान दिसतात ते मठरीवर. आता याचे इथे गोळे तयार करून घेते. साधारणतः 4 इथं मी मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतलेत. आणि आता हे लाटून घेऊया. जसं आपण चपाती लाटतो गोल सेम तसंच लाटायचं. चौकोनी लाटलं तरी चालेल. छान असं पातळ सर्व साईडनी लाटून घ्यायचं. आता सर्व लाटून झाली आहे पोळी. आता यावर आपण जी पेस्ट तयार केली होती कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची ती घालायची आणि त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं. कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल, गव्हाचं पीठ घाला नाहीतर मैदा घातला तरी चालेल. आणि याला अशी घडी घालायची. नंतर यावरसुद्धा ती पेस्ट लावून घ्यायची. पुन्हा यावर गव्हाचं पीठ घालायचं. असं केल्याने काय होईल, ज्या लेयर्स आहे ते लेयर्स छान पडतात आणि ते एकमेकांना चिकटत नाहीत. पुन्हा घडी घालायची, पुन्हा पेस्ट लावायची आणि पुन्हा यावर पीठ भुरभुरायचं. साधारणतः आपण चौकोनी जसा पराठा लाटतो तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता दोन्ही एजेस पुन्हा याच्या फोल्ड करून घेऊया आणि परत त्यावर पेस्ट लावून
कॉर्नफ्लॉवर किंवा गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि हे छान असं याच्या कडा दाबून पुन्हा याला असं चौकोनी आपण लाटून घेऊया. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा चौकोनी असं आता आपण हे लाटून घेतलं आहे. पुन्हा त्यावर पेस्ट लावायची आणि पुन्हा त्यावर गव्हाचं पीठ टाकायचं. परत त्याची घडी घालायची आणि त्यावर पुन्हा पेस्ट लावून त्यावर पीठ बुरबुरायचं. आता दुसरी बाजू सुद्धा यावर ठेवून आपण हे छान आता प्रेस करून घेऊयात आणि अलगद हाताने आता हे लाटून घ्यायचं. आयताकृती असं आपण आता याचा शेप ठेवूयात. हे बघा थोडंसं असं लाटण्याने लाटून घेऊया. असा शेप आपल्याला हवा आहे आणि आता आपण हे बारीक असं कट करून घेऊया चाकूने. जर तुम्हाला अशा लेयर्समध्ये करायचं नसतील तर गोल गोल तुम्ही पुरीसारखं लाटून घ्यायचं आणि त्यामध्ये फोर्कने असे टाचे पाडायचे. तसे सुद्धा मठरी छान लागतात. आणि बघा इथं मी सर्व असे स्क्वेअर शेपमध्ये हे कट करून घेतलेत आणि बघा लेयर्स किती छान आले आहेत तुम्ही बघू शकतात आताच. आणि आता तेल छान तापले. तेल खूप असं कळकळीत करायचं नाही धूर निघेपर्यंत, नाहीतर ते जळले जातील. तर तेल तापवून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आणि यामध्ये आता आपण मठरी सोडून देऊयात. आणि आता हे ब्राऊन रंगावर येईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवरच हे परतून घ्यायचं. खूप हाय फ्लेमवर परतायचं नाही, नाहीतर काय होईल ते जळले जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. म्हणून हे छान 3-4 मिनिटांसाठी तळून घ्यायचं लो फ्लेमवरच. हे बघा आणि जेवढं छान तुम्ही तळाल तेवढा एकसारखा छान त्याला कलर येतो आणि खायलासुद्धा तेवढेच खुसखुशीत लागतात. आणि बघा आता लेयर्स सुटायला लागले आहेत. बघा मस्त लेयर्स येत आहेत मटरीला. तर स्नॅक म्हणून टी टाईम स्नॅक म्हणून पाव बिस्किट देण्यापेक्षा तुम्ही मुलांना असं घरच्या घरीच हेल्दी बनवून देऊ शकतात आणि मुलंसुद्धा छान आवडीने खातील अशी ही मटरी बनवून तयार होते. आणि बघा मस्त अशा या मटऱ्या तळून झाल्या आहेत आणि कलर बघा मस्त आला आहे तुम्ही बघू शकतात. आणि लेयर्स पण बघा किती छान आले आहेत. तर दुसरी बॅचसुद्धा मी इथं तळून घेतली आहे आणि अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी ही मठरी बनवून तयार होते. आणि हेल्दी रेसिपी आहे. गव्हाच्या पिठानेच आपण ती बनवली आहे. मेथी वापरली आहे, साजूक तूप घातलं आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. तर बघा खुसखुशीत अशी खमंग मठरी बनवून तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. बाय.